मध्यान काळ झाला, दत्त दिगंबर आला. दत्तात्रय प्रभूंच्या श्रीचरणी आपल्या सर्वांच्या वतीनं हे दत्तात्रय चरित्र समर्पित झालं आणि आपल्या सर्वांसाठी ते उपलब्ध झालं, असं मी आपल्या सर्वांना सभेच्या वतीनं उद्घोषित करतो. याचं विमोचन झालं. तो ग्रंथ आपल्या सर्वांसाठी श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शन अनुभूतीचा साक्षात्कार देव असं अभिष्ट चिंतन करतो. आणि आजच्या या गुरुस्मृती पुरस्काराच्या निमित्ताने संपन्न होत असलेल्या श्री गुरूंच्या आठवणींचा अंतःकरणामध्ये उचंबळ दाटून आल्यानंतर शब्द कमी पडतात, भावना अनिवार्य होतात. अशा या अन्वय गुरुबंधूंचा संवत्सर शाळेचा या उपक्रमात संपन्न होत असलेल्या या तपपूर्तीच्या धर्मवार्तेमध्ये आजच्या या धर्मसभेचे अध्यक्ष उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ बाबाजी, आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. काय झालं की थोडी सभा मरगळली की त्यामध्ये चैतन्य निर्माण झालं पाहिजे. आम्ही सर्व एका शाळेचे विद्यार्थी एकत्र जमा झालो, परंतु आज मामांचं प्रत्यक्षात असणं याचं कुठेतरी उणे पण आहेच आहे. पण गुरु आणि देव हे सदैव सोबत असतात की नाही? तुम्हा सगळ्यांना वाटतं का? आमचे निमित्त मामाश्री सुद्धा इथेच आहेत हा प्रत्यय आजही आपल्या सर्वांना आहे. कासवी मातेचे दृष्टांते मामाश्री आपल्या सर्वांचं अभिष्ट चिंतन करतायत. आणि खास करून आजचा दिवस मामांचा माहेरी येण्याचा, संवत्सरच्या आश्रमात यात्रेच्या निमित्ताने येण्याचा असतोच. तो आहेच आहे. त्यांना अभिवादन करतो. ज्या मातीमध्ये बाबांचं जीवन आम्ही अनुभवलं. कसं असतं, काही व्यक्ती बोलतात, काही वास्तू बोलतात, तर काही ठिकाणी मातीही बोलते. आणि म्हणून या आश्रमची माती, या आश्रमचा कण इथे बोलत असतो. वेगवेगळ्या रूपाने बोलत असतो, अनुभवत असतो. आणि तो अनुभव अनुभवण्यासाठीच आम्ही सर्वजण या गुरुस्मृती पुरस्काराच्या निमित्ताने या मातीला अभिवंदन करण्यासाठी, या मातीला कपाळी लावण्यासाठी, आमची परंपरा आहे ज्ञान परंपरा. मार्गामध्ये प्रवेश केल्यानंतर अगोदर या सगळ्या गुरुकुळाला दंडवत घालण्याची, आणि त्या ज्ञान परंपरेचे आम्ही पायिक आहोत. त्या शाळेचेच कार्याध्यक्ष म्हणून आज आपल्या सर्वांना व्यासपीठावर अधिष्ठित असलेले कवीश्वर कुलाचार्य कणाशी निवासी श्री खामणीकर बाबाजी यासह विशेष अभ्यागत म्हणून आपल्या सर्वांमध्ये लोणखड्या निवासी पातुरकर बाबा उपस्थित आहेत. आणि आजच्या सर्वोच्च कार्यक्रमाचा सन्मान श्री गुरु स्मृती पुरस्कार, या पुरस्काराचे मानकरी माझे गुरुबंधू आणि आपल्या खानदेश रत्न, त्यातल्या त्यात सांगवी गावाचं आराध्य दैवत असलेलं राजदर बाबा मराठी यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. कारण तो आनंद शब्दातून, कृतीतून, भावनेतून व्यक्त केला जात असतो. कधी कधी
शब्द अपुरे पडतात तेव्हा भावनेला कुठेतरी डोळ्यांच्या माध्यमाने सुद्धा व्यक्त होता येतं. या व्यासपीठावर असलेली सर्व आणि समोर असलेली कुठे ना कुठेतरी या शाळेशी जोडल्या गेलेली आहेत. अन्वय कधी गुरुबंधूंचा असू शकतो, अन्वय कधी गुरु निमित्त उपकारांकांचा असू शकतो. माझा अनुभव असा आहे की माणसाच्या जीवनाला जेवढा आकार गुरु देतात त्यापेक्षाही जास्त गुरुबंधू देतात. कारण गुरुबंधू हा माणसाच्या जीवनातल्या बरोबर उणीवा दाखवून देत असतो. गुरु हे शिष्याच्या उणीवा दूर करण्यासाठी अभिष्ट चिंतन करतात, जे आमच्या बाबांनी आमच्यासाठी केले. आम्ही घडलो म्हणजे काही शिरसाळा नव्हतोच. इथे येणारा सगळीकडे पास झालेला संवत्सर शाळेला यायचा अशी त्या काळातली एक म्हणजे मान्यता होती की ज्याने सगळ्यांनी सोडून दिलं, सगळा आश्रय तुटला. एकमेव आश्रय होता तो म्हणजे संवत्सर शाळेचा आणि श्री गुरु सन्निधानाचा आणि मामांच्या कोपकाठीचा. माणसाच्या जीवनाला आकार येतो तो या पद्धतीने, जो आम्ही अनुभवला. कापूसतळीकर महानुभावांनी कवट सांगितलं, त्याचा उत्तरार्ध नाही सांगितला. बाबाजी म्हणजे कवट तर पडायचं, पण ते बाबा असताना जाऊन पळून धरण्याची हिंमत किंवा पकडण्याची हिंमत नव्हती. आजही या शाळेतला विद्यार्थी, कालचाही असेल आजचाही असेल, मग तो वांबोरीत असेल, भवनमध्ये असेल आणि कुठेही असेल, परंतु बाबांच्या नजरेचा आणि आदराचा धाक आमच्या प्रत्येक गुरुबंधूंच्या आणि इथे त्या कासवी मातेच्या दृष्टांताप्रमाणे बाबांची दृष्टी ज्यांच्यावर पडलेली आहे त्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. आजही आम्हाला वाटतं की निमित्त आमच्या सोबत आहेतच. तुम्हाला वाटतं की नाही मला नाही माहिती, पण गुरूंचं माझ्यावर अनुसंधान सांधलेलं आहेच आहे. ते सदैव असतंच. त्याचं स्मरण व्हावं, एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमण व्हावं, त्या संक्रमणातून आपल्या सर्वांचा उद्धार व्हावा, हाच एकमेव उद्देश आयोजक, नियोजकां, प्रयोजकांचा असतो. असं काय दडलेलं आहे त्याच्यात? प्रत्येकाला आपला गुरु प्रिय असतोच, प्रत्येकाला आपला परिवार आवडता असतोच. तरीही प्रत्येक संस्थेचा, प्रत्येक शाळेचा एक वेगवेगळा अनुबंध असतो, जो आम्हालाही आमच्या संस्थेचा हेवा वाटणारा अनुबंध आम्ही अनुभवलेला असतो. मग तो खोडक्या आणताना असो, इथे ढेपा मार्गात उतरवताना असू द्यात, म्हणजे व्यापार असू द्यात, म्हणजे सेवा असू द्यात किंवा सन्निधान असू द्यात. कारण ज्ञान, अनुसरण, सेवा आणि सन्निधान हे 4 प्रकारच्या अग्नीतून जेव्हा माणूस तयार होतो त्याच माणसाचा जीवनाला व्यवस्थित आकार येतो. ते 4ही प्रकारचं सन्निधान आम्हाला मिळालं. बाबा आजही आम्हाला दिसतात पडवीत बसलेले. कवट उचलण्याची हिंमत नाही झाली, तेवढीच हिंमत आजही अन्याय राहतो नये ते पाहतातच आहे. ही आदरयुक्त भीती इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक या सर्वांच्या मनामध्ये आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असं केव्हा होतं? असं सहजासहजी होत नाही, एकाएकी होत नाही. त्याला खूप गुरूंकडून अभिष्टचिंतन असावं लागतं. आम्ही सर्वसामान्यपणे आता शिष्य गुरूंच्या हाताला धरू पाहतात. प्रत्येकाला असं वाटतं की नाही, पण आमचं तसं नाही झालं. आमचा हात गुरूंनी धरला.
बाकीचा कथानकाचा प्रसंग तुम्हाला मी सांगणार नाहीये, पण जेव्हा निमित्त गुरु उपकारक सुहृद जेव्हा आपला हात धरतात, मामाश्रींनी माझा हात धरून मला खोऱ्याने टोपल्यामध्ये माती कशी भरायची हेही मी मामांकडून शिकलेलो आहे. लाकडं कशी फोडावीत याचंही परिज्ञान याच मातीमध्ये गुरुबंधूंसह मामांकडून आम्ही शिकलेलो आहे. आपलं काम आपलं स्वतः करावं न सांगता आमच्या निमित्ताने आमच्या श्री गुरूंनी आम्हाला शिकवलेलं आहे. मला कळतं, मला चांगलं आठवतं की मी जवळजवळ 1.5 तप इथे काढलेलं आहे. थोडं थोडं नाही, 1.5 तप म्हणजे 1978 ते 92 असेल एवढा कालखंड माझा इथे गेला. आणि तिथल्या शब्दांमध्ये बाबांचा काही ठराविक शब्दांचा प्रयोग आपल्या सर्वांना ज्ञात आहे. बसका, बसका हा शब्द जर आमच्या कानावर आला तर पाणी पाणीच झालं पाहिजे. असो का की अमृत कळा वाढल्याच पाहिजेत. यापेक्षा तिसरा शब्द लय फार मोठा दुर्मिळ आमच्या वर पडायचा, पिसाट कुठले, तो कधीतरी पडायचा पाऊस, पण तो पडले की आम्हाला उकळ्या फटायच्या. म्हणजे त्यांच्या तोंडातून निघालेला, म्हणजे आम्हाला कधी बाबा रागवलेले दिसलेच नाहीत. इथे बसलेले सगळे सांगतील. एकदा महाभारताचा प्रसंग सगळ्यांना आठवत असेल तर तो आठवत असेल. महाभारताचं म्हणजे मंदिर उद्घाटनाच्या वेळेसचा, तिथे बाबांचं आम्ही ते एक वेगळं रूप पाहिलं. बहुतांशी गुरु हातोडीने म्हणजे शस्त्राने मूर्तीचा आकार देत असतात, पण असा मी गुरु माझ्या तरी पाहण्यात, म्हणजे मी ज्या ज्या गुरूंना पाहिलं, मी ज्या ज्या गुरु आताही माझ्याकडे खूप गुरु आहेत. मलाही दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केले असतील तर मला आजही मी आमच्या शिष्याला कधी कधी गुरु करून घेतो, कारण त्याच्याकडून मला काही ते शिकायला मिळतच की. परंतु या सगळ्या गुरूंपेक्षाही बाबांच्या मधला जो एक वेगळा गुण मी पाहिला तो म्हणजे अबोल, काहीही न बोलता. काही न बोलणे ही सर्वात मोठी शिक्षा असते. तुम्ही अनुभवून पहा, बाबांचं फक्त स्मित हास्य न मिळणं, खालून बाबांनी दंडोत करावा, आम्ही दंडोत करा, बाबांनी नुसतं दंडोत म्हणा, कधी तर दंडोत ऐकायला यायचंच नाही. आवाज याचा बाबांचा तो फक्त पोथीचाच, ब्रह्मविद्या शब्दाचा. मला ते आठवतं की मी वाचणी घेत होतो, कधी मला नाही वाटत की बाबांकडून पक्ष्यांची वाचणीचा घोक कोणाला मिळाला. आम्ही भाग्यवान होतो. मुकुंदराज बाबा माझे सांगाती आहेत आणि बाबा म्हणाले उद्या आता तुमचं सूत्रपाठ संपलं तर उद्यापासून वाचा, वाचणी तर वाचा. आता वाचणी म्हणजे काय असते माहितीच नव्हतं, लिपीच येत नव्हती. कसं तरी खरं म्हणजे त्यांच्याच कृपेनं, त्यांच्याच शुभचिंतनानं लिपी वाचायला येत होती, पण पोथ्या आमच्याकडे नव्हत्या. त्या मुकुंदराज बाबांकडची हस्तलिखित पोथी वेगळी, माझ्याकडची पोथी वेगळी, वाकीकर महानुभावांकडे वेगळी, आणि मला वाटतं संतराज शहाबादचे ते चौथे. तेवढ्या वाचनेला आम्ही आलो. मुद्दा मला फक्त एवढाच सांगायचं की गुरु जीवनामध्ये कसा असावा. वाचनेसाठी दुसऱ्या दिवशी बसलो, बाबांची पोथी एकदम छोटी होती. बाबा, आता आम्हाला लिपी चौघांना, मला तर नव्हतीच वाचता येत, ती पोथीच अशी होती हस्तलिखित की मला ते काय अक्षर कळायचंच नाही. त्यांची पोथी होती, त्यांना मला वाटत नाही, मला माहित नाही तुम्हाला वाचता येते की नाही. आम्हाला माहित होतं, आमची खेळण्यावरच जास्त भावबुद्धी असायची. चौघांच्या पोथ्या 4 टप्प्यात होते. 3 दिवस 8 दिवस भोग झाला. बाबांचे एक दिवस लक्षात आले की सगळी पोरं माझंच म्हणून घ्यायला त्यात. आणि झालं तसंच. बाबाने विचारलं कुठे चाललो, एका चाललो तर लक्षण, एका चाललो तर आचार, एका चाललो तर विचार, आणि मला तर ते काय सापडलं नाही शेवटपर्यंत काय चाललं ते. पिसाट कुठली. माझं म्हणून घ्यायला आले. काय म्हटले? माझं म्हणून घ्यायला आले. आपण इथे अभ्यासाला आलेला आहात. एकच शब्द माणसाच्या जीवनात परिवर्तन कसा करू शकतो. पुढे तर काही मिळालंच नाही.
पुढे ते घोक आम्हाला तो कोरडा घोक मिळालाच नाही, परंतु त्या एका शब्दाने जीवनात परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला आणि सोन्यात रूपांतर झालं. असं कधी होतं? जेव्हा त्यांच्याकडून प्रसाद असतो. आषाढी एकादशी होती, प्रसाद वंदनाला जायचं होतं. यादी झाली मोठी 40 विद्यार्थ्यांची, पण बाबांपुढे जायचं कोणी? इथे पडवीपर्यंत जायचं कोणी? जयत्रथांचं नाव सांगितलं, आम्ही पहिलं नाव त्यांचं टाकायचं. काम खोटं काय असलं किंवा काय तोफेच्या तोंडी जायचं असलं की आमच्यातले म्हणजे मॉनिटर, मी त्या पहिल्या टप्प्यात मीच होतो, आणि असायचं की तोफेची तोंडी असा काही बकरा द्यायचा की ज्याचा बळी गेला तरी काय झालं नाही पाहिजे आपल्याला. आणि असंच व्हायचं. जयत्रथ बिचारे सगळ्यात गरीब प्राणी, कोणी नाही पाठीमागं काय नाही, आणि मग त्याचं नाव पहिलं लिहायचो आम्ही. दोनदा असा प्रसंग झाला, दुसरा प्रसंग सांगणार का नाही, नदीवरचा होता तो, आणि मग नाव लिहिलं. 40 जण उभे केलेले पडवीच्या पुढे, आणि बाबांनी यादी वाचायला फक्त पहिलंच नाव. आम्हाला त्यांची खाऊन माहिती, गुरुला शिष्याची आणि शिष्यालाही गुरुची प्रवृत्ती आणि मनोवृत्ती सांभाळता आलीच पाहिजे. ती खावणी असते, ती खुतखावणी असते. ती खुतखावणी ज्या शिष्यांना कळाली, ज्या गुरूंना कळाली की आपला शिष्य कशात बरोबर तयार होऊ शकतो, कुठे कमी पडतो आहे, कुठे त्याला योग्य करायचं आहे, हे गुरूंनाही कळतं आणि शिष्यांनाही कळायला पाहिजे. आणि झालं तसंच. जसं फक्त नाव जयत्रथ दादांचं आता ते नाहीत म्हणून मला सांगण्याचा मोह झाला, नाही तर मी त्यांच्या समोर सांगू शकलो नसतो. कारण ते बी माझे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत, आणि त्यांनी जी साधना केली होती. आज ह्या म्हणजे 6 जणांचा जो अंतःकरणामध्ये उजाळा दिला या गुरुस्मृती पुरस्काराने, ती सगळी माझ्यापेक्षा वडील होती, ज्येष्ठ होती. मार्गनिष्ठा, गुरुनिष्ठा ही सांभाळणारी ही पिढी आहे की ज्यांनी या परमार्गाच्या साठी हाडाची काढं केलेली आहेत. इथल्या मातीतला जो आकार आहे, इथं जेवढं उंच टेकाड होतं ना, इकडे खूप खाली, ही सगळी माती फक्त आज्ञा म्हणून करायची. गुरु रणु गंतव्यम या माज्ञेने जेव्हा आम्ही जीवनाचा पाया रचल्या गेला, त्याच वेळेस हा सर्व आपल्याला दिसतो तो आकार अनुभवता आला. आज माझ्या माहितीप्रमाणे घोक कोणी धरत नाही, घोक कोणी धरत नाही. ऑनलाईन कदाचित आपण सगळेजण श्रवणही करत असतात, पण ब्रह्मविद्या शास्त्र हे गुरुमुखाशिवाय सबिजत्वाने अंतःकरणामध्ये उमटतच नाही. उमटलं तरी ते प्रतीतीला येत नाहीये, आणि प्रतीतीला आलं तरी अनुभवाला येणार नाहीये. ही काळ्या दगडावरची रेष आम्ही या मातीमध्ये अनुभवली. एक शब्द सुद्धा त्यांच्या मुखातून निघालेला त्रेताप निवडण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे, लक्षात ठेवा. कारण अधिकरण जे बोलतात ते बोलत नाहीत, ते अदृष्ट बोलत असतात. आणि म्हणूनच बाबांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या पैलूंमधून त्यांच्या मुखातून निघालेला परावाणीचा शब्द आजही या सर्व, माझ्या माहितीप्रमाणे आम्ही यादी केली होती मागे एकदा, म्हणजे आजी माझी विद्यार्थी संमेलनाच्या वेळेस म्हटलं तरी 450-500 1200 विद्यार्थी. आतापर्यंत तर आपण धरलं मामांच्या मुखातून आणि बाबांच्या मुखातून निघालेल्या अधिकाऱ्यांची जर गणना केली तर विद्यमान या ज्ञान परंपरेमध्ये संवत्सरच्या बाबांच्या मुखातून झालेले अधिकारी आणि मामांच्या मुखातून मिळालेले शास्त्राचे अधिकारी हे या परमार्गामध्ये विद्यमान तुम्हाला प्रत्येक गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक परिसरामध्ये सगळीकडे तुम्हाला दिसतील. त्याच्यातल्या आपल्या राजधर बाबा मराठे यांचा सर्वोच्च सन्मान आज संपन्न होणार आहे. असं होत नसतं, हा व्यक्तीचा सन्मान नाही आहे.
आजपर्यंत झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान नाही, तो सन्मान आहे श्री गुरूंच्या स्मृतीचा पुरस्कार आहे. आणि तो माझ्यासारख्याला मिळणे, इथे बसलेल्या प्रत्येकाला तो मिळालेला आहे. इथे बसलेल्या प्रत्येकाला तो मिळाला आहे. कुठल्या ना कुठल्या रूपाने तो प्रसादच आहे. आम्हाला नाही बाकीचा काही प्रसाद मिळाला. मला फक्त एकच शिक्षेचा प्रसाद मिळाला, तो म्हणजे आपण इथे अभ्यासाला आलेला. बस तोच. जसं श्रीप्रभूची थाप चिंती, तशी थाप आमच्याही जीवनामध्ये एक शिक्षापणाची आहे. बाकी तर सगळं त्यांचंच आहे. त्या शिक्षेनेच आमच्या जीवनाला आकार आलेला आहे. ज्यांचा तो आज पुरस्कार वितरण समारंभ होतोय, आर्य नागर, हे जे सगळं वैभव आहे, नागपूर पासून ते खानदेश पर्यंत, दिल्ली पासून गल्ली पर्यंत, हे जे वैभव आहे महानुभावांच्या, त्या बाबांचं नाही. आम्ही समजतो हा सगळा प्रसाद बाबांचा आहे, संवत्सरच्या बाबांचा आहे. तो प्रसाद आम्हाला मिळाला, आम्ही तो वाटतो. वाटल्याने कमी होत नाहीच, परंतु तो कसा मिळालेला आहे? त्या गुरुच्या प्रसन्नतेने मिळालेला आहे. आणि ती प्रसन्नता आज आम्हाला प्रसादाच्या रूपाने अनुभवायला मिळते. वेगवेगळ्या पद्धतीने तो प्रसाद आजही आम्ही अनुभवतो. इथे आल्यानंतर आम्हाला तो प्रसाद विद्यमान महंतांच्या समागमातून, श्री मामाजींच्या सन्निधान सामर्थ्यातून किंवा त्यांच्या अभिष्ट चिंतनातून आम्हाला जो मिळतो, तो सगळा कोणाचा आहे? श्री गुरूंचा प्रसादच आहे. आणि त्या प्रसादाचं महात्म्य त्यांच्या चिंतनात आहे. गुरुनिमित्ताची कूपकाठी ही कायमची असतेच असते. मला आठवतं की मामा आणि तरडगावचा आश्रम, अजूनही काही 4-2 ठिकाणं आहेतही, पण बाबा ज्या प्रसन्नतेने आपल्या शिष्यांना पडताळण्यासाठी येत होते, अशा मोजक्या जाग्यापैकी मीही तो एक भाग्यवंत शिष्य आहे की ज्या मंदिराच्या उद्यापनाच्या निमित्ताने बाबा अत्यंत प्रसन्नतेने त्या कार्यामध्ये सहभागी झाले. तो अवसर, तो प्रसंग आजही आमच्या डोळ्यापुढे आहे. असं कधी होतं? असं प्रत्येकाला वाटते की नाही की गुरु आमच्या घरी यावेत, प्रत्येकाची भावना असते. परंतु ते माऊली पण श्री गुरूंकडून मिळालं, त्यांच्या आप्तृत्वाने मिळालं. तो प्रसाद आमच्या सर्वांच्यासाठी आहेच आहे. ते दायपसाय आमच्या जीवनात सदैवपणे स्मरणात राहील. आणि या मातीची असलेली नाळ एका पिढीतून दुसऱ्या पिढीत, दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत मी पाहिलेली, मी अनुभवलेली ही 4थी पिढी, म्हणजे इथल्या जनकराज, दत्तराज या विद्यमान असलेले हे सगळे विद्यार्थी पाहिल्यानंतर ती सगळी वेगवेगळ्या रूपातून बाबांचीच ही लावलेल्या रोपट्यातून आलेली अनेक रोपटी आहेत. ती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये कृतिशीलतेच्या उपयोगी पडावीत, हाच एकमेव हेतू आहे. झालेली सेवा ही श्री गुरूंच्या चरणावर अर्पण करतो आणि माझे हे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय बाबांना दंडवत करूया. फार महत्त्वाचे संदर्भ आदरणीय बाबांच्या निमित्तानं या ठिकाणी लोकोत्तर झाले, आपल्यापर्यंत पोहोचले. आदरणीय बाबांचं एक आखीव रेखीव असलेले व्यक्तिमत्व, एक प्रकारचा आदर्श होता. आणि माणूस जितका बोलून घडवता येत नाही, तितका तो आचारातून घडवता येतो. स्वावलंबनाचा आदर्श असेल, अतिशय म्हणजे मोजकं बोलणं. आम्ही श्रीमद भगवद्गीतेमध्ये जेव्हा 2ऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं आता आमच्या हातात मिळाले. ती सगळी धावपळ करताना खूप कसरत करावी लागते. परंतु आता हा सोहळा या ठिकाणी विमोचनाचा संपन्न होतो आहे. ग्रंथ निर्माण करणं फार अवघड आहे, ते छापणं त्याहीपेक्षा अवघड आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण हे सगळं चिंतन करून मांडणं, मराठी भाषेचं फार म्हणी आहेत. आता इथे सांगण्याची ती जागा नाही, ते औचित्य भंगाची गोष्ट होईल. परंतु करणारा करत असतो आणि खाणारा म्हणतो की भाजीमध्ये मीठ कमी पडलं. त्याला माहीत नसतं तर भाजी करताना काय त्रास होतो. तो सहज माणूस स्टॉलवर उभा राहतो आणि म्हणतो बाबा 10 रुपये कन्सेशन देता का? त्याला सांगावं लागतं, अरे बाबा हे 10 रुपये मी देतो, तुला पण ग्रंथ घेऊन जा.
अशी माणसांची अवस्था झाली. पण मला असं वाटतं नवीन पिढी फार अनुकूल आहे. या निमित्तानं या श्रीदत्त चरित्र ग्रंथाचं विमोचन सोहळा संपन्न होतोय. सर्व आचार्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ज्ञानपीठावर हा सोहळा संपन्न होतोय. सर्वांनी आपल्या जागेवरून ज्ञानपीठावरील अधिकाऱ्यांना उठून उभं राहून या ग्रंथाचा विमोचन सोहळा संपन्न करतील. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या ग्रंथाचा आनंद व्यक्त करावा. अतिशय महत्त्वपूर्ण अल्पावधीमध्ये आणि या ग्रंथाची जी समर्पण सेवा आहे आपल्याला सर्वांना श्रुत आहे. नुकतंच ज्या आश्रम संस्थेचे विद्यार्थी असलेले परंतु ईश्वर दर्शनाला गेलेले गवेलेवासी श्री मोठे सातारकर बाबा, म्हणजे ज्यांना आपल्या पंथामध्ये कुमारदादा म्हणून ओळखलं जात होतं, त्यांच्या धर्मनिष्ठ सेवेला आता हा ग्रंथ आम्ही या ठिकाणी समर्पित करत आहोत. टाळ्यांच्या गजरामध्ये या ग्रंथ विमोचन सोहळ्याचा आनंद व्यक्त करूया. आपण सर्वांनी या ग्रंथसेवेचा निश्चित लाभ घ्यावा. ग्रंथाचं स्वागत मूल्य 250 रुपये जरी असलं तरी आज त्याचे कमी प्रती उपलब्ध आहेत. कमीत कमी किमतीमध्ये आम्ही ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आता लवकर त्याच्यावर चर्चा होईल. ऑनलाईन पद्धतीनेही हे ग्रंथ आपल्यापर्यंत पोहोचतात. आपल्याला सर्वांची जाणीव आहे. आदरणीय नितीन अप्पांचं राजयोग प्रकाशन, श्री ब्रह्मविद्या संशोधन संपादन संस्थेचे आदरणीय गोपालदादा, निलेश दादा, आदरणीय महंत श्री मळवकर वाडा, ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत. आणि PDF कुणाला मिळणार नाही, कारण बरेच लोक तर PDF मागायला लागतात. आता विचार करा, कोकणात नारळ फुकट मिळतात, ते नारळ झाड तुमच्या घरात आणून लावल्यानंतर तेवढं समाधान वाटणार नाही. तर काय ग्रंथ हातात घेऊन अभ्यासनाचा विषय टाळ्यांच्या गजरामध्ये विमोचन सोहळ्याचा आनंद व्यक्त करूयात. यासोबतच रंगीत श्री दत्तात्रय प्रभू चरित्र, आज तो ग्रंथ आपल्या सर्वांना इथून जाताना सेवा मूल्यामध्ये म्हणजे मोफत मिळणार आहे. सगळ्यांनी त्याचा अभ्यास करावा, वाचन करावं. अतिशय उत्तम चित्र आहे त्याच्यामध्ये. AI तंत्रज्ञानाने तयार केलेले श्री दत्तात्रय प्रभूंची मूर्ती ही द्विभुज होती हे ब्रह्मविद्याशास्त्र सांगतं. चतुर्भुज मूर्ती ही जी आपल्याला श्री दत्तात्रय कवचामध्ये पाहायला मिळते ही भृगु ऋषींची प्रतीती आहे. वास्तविक परमेश्वर अवतार द्विभुजामध्ये अवतरतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि याची सगळी मांडणी तुम्हाला या ग्रंथामध्ये पाहायला मिळेल. टाळ्यांच्या गजरामध्ये या दोनही ग्रंथसेवेचा आनंद व्यक्त करूयात. सर्व आचार्यांनी ही ग्रंथसेवा, या ग्रंथासाठी ज्यांनी ज्यांनी आर्थिक योगदान दिलं त्या सगळ्यांची सेवा साधनदात्याने स्वीकारात घेऊ. ही सेवा करणार आमचे आदरणीय ज्येष्ठ श्री गोपालदादा, फार मोठी त्यांची सेवा आहे. सातत्यानं आम्ही प्रबोधनात असतो, पण साहित्याच्या माध्यमातून काल रात्री नगरपर्यंत गेले, आज सकाळी ग्रंथ घेऊनच परत आले. हे अशी उत्तम प्रकारची सेवा टाळ्यांच्या गजरामध्ये या सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि आता उत्तर क्षणाला या धर्मवार्तेचा प्रारंभ होतो आहे. दैवाद्य सुखद या दृष्टीत आदरणीय आचार्य श्री ब्रह्मविद्या पाठशाळेचे संचालक गुरुवारी आचार्य श्री बाबा, राजयोग प्रकाशनाच्या वतीनं, श्री ब्रह्मविद्या निकेतन महानुभाव संवत्सरच्या वतीनं मी आपणाला विनंती करतो, या आश्रम संस्थेचे विद्यार्थी असलेले आदरणीय आचार्य श्री बाबा 2019चा श्री गुरु स्मृती पुरस्कार ज्यांना याच ठिकाणी प्रदान करण्यात आला आणि त्यावेळेला श्रीकृष्ण चरित्र ग्रंथाचा आपण विमोचन सोहळा संपन्न केला, तो याच जागेवरती ती आठवण जागृत करा. टाळ्यांच्या